शिकली तर एक परिवार शिक्षित होतो. एक परिवार शिकला तर समाज, आणि समाज शिकला तर देश. म्हणूनच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी हे दूध प्राशन करेल तो वाघाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला कसं कळणार? मामाला रंगदारी, या रंगराव मामाला, या रंगराव मामाला रंगदारी दाखवशील ना? नाही, तुझी रंगदारी उतरवून ठेवली. नावाचा रंगराव मामा नाही. मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. हर करम अपना करे, हर करम अपना करे, ऐ वतन तेरे दिल दिया है जाग दे, ऐ वतन तेरे दिल दिया है जाग दे, ऐ वतन तेरे. चप्पल चप्पल ओ कोणीतरी मोठ्या माणसांनी म्हटलंय, फाटल्याने होत आहे रे अर्धी फाटलीच पाहिजे. तसं नाही लुल्या, लुल्या आल्या हा तेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. असं आहे का ते? मग चल करू, आपापली कामे करू म्हणालो. निघा आता. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे आहे का तुम्हाला इडियट माणूस आहे वाट बघते आणि तू यायला किती उशीर करतोस? अगं वाटेमध्ये मित्र मिळाले होते म्हणून यायला जरा उशीर झाला. अच्छा, म्हणजे तुला तुझे मित्र महत्वाचे वाटतात, मी नाही ना? अगं तूही महत्वाचीच आहेस. इतकी महत्वाची असती ना तू लवकर आला असतास. सॉरी म्हटलं ना. अगं वाटेमध्ये मित्र मिळाले. साले बिल्ला, मानता हूँ मैं भावागिरी करता हूँ, लेकिन साले तेरे जैसी बेईमानी नहीं करता. जो भी करता हूँ ईमानदारी से करता हूँ. इस सलमान पे हाथ उठाया तूने, देख लेना, इसका बदला मैं जरूर लेके रहूंगा. जानता नहीं मुझे, मैं बदनाम गली का हलवा हूँ, हलवा. अरे कितने पोरींना विक्रेला त्यांच्या भरोशावर पैसे कमावणारा बलवा. साले सलमान, तूने मेरे गिरबान
हाथ डाला नहीं छोड़ूंगा साले, काट काट के बोटी बोटी करके कुत्तों को खिलाऊंगा साले। साला मच्छर, साला दोबारा मिलना नहीं मुझे, वरना तुझे मसल के रख दूंगा साला। मुझे क्या बोलता है साला ईमानदारी? अबे हाँ, अबे भाई। अरे एका मामुली झेडपी मेंबर पासून या मंत्री पदापर्यंतचा प्रवास जो गाठलाय तो उगाच नव्हे। काहीही करून कसंही करून ही जमीन आम्हाला हवी आहे। काय मानायला तयार नाहीत पण अरे पैशाची लालूच दे त्यांना, हवा तितका पैसा घ्या म्हणावं, पण आजच्या त्या जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या झाल्याच पाहिजे। पैसा नको म्हणताय, इतकी हिम्मत वाढली त्या जमिनीवर रेंगणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची। जब लातों के भूत बातों से ना माने तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है। कुछ समझ में आया? साम दाम दंड भेद कुठल्याही युक्तीचा वापर कर, पण आजच्या ती शहराबाहेरची 100 एकर जमीन आमच्या नावे झालीच पाहिजे। आमदारापर्यंत सगळ्यांनी 100 मीटर वरती आपले बियर बार उघडून ठेवलेत। बरं, गावात ज्या दारूभट्ट्या आहेत त्याही त्यांच्या चमच्यांच्या। बेटा लायसन्स असते त्यांच्याकडे। वा सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर खूपच छान दिलं तुम्ही मला। त्यांच्याकडे लायसन्स आहे हे सगळं जर तुम्हाला आधीच माहिती होतं तर मग आम्हा महिलांना खोटं आश्वासन द्यायची काय गरज होती? सर, आम्ही दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करतो डॅड। ठीक आहे, त्याचे डॅडी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न करण्याचं स्वप्न बघतो का? अरे पण त्याला लायकी आहे का तुझी? रस्त्यावरचा भिकारी तू आणि माझा जावाई होण्याचे स्वप्न बघतो। आता बघ तुझा तो हाल करतो ना की आयुष्यभर फक्त माझं नाव लक्षात ठेवशील, विश्वजित चव्हाण। दाजी माझं तयाकडे यायला नाही का? कोणता होता? मला आवडला नाही तुम्हाला? माझा तिरीवर झिरो ना चुले जाऊन शिरो। आता तू इकडे जाऊन शिर का सटोरी बायको भेटली बे मले। आणि बाय दाजीचा अम्मा कसं वाटलं? छान। साखर जरा जास्त झाली। डॅनी सॉरी हा। कशाबद्दल? ते तुझ्याबद्दल माझा जरा गैरसमज झाला होता ना म्हणून म्हटलं। माझ्याबद्दल? हो, ते मामांनी मला आधी सांगितलं होतं की माझ्या मित्राचा मुलगा डॅनी खूप चांगला आहे। आधी मला वाटायचं तू वाईट असशील, पण आता कळलं तू चांगला आहे। हे डॅनी, हिला बरं वाटत नाही वाटतं। एक काम कर, थोडा वेळ इथे आराम करू दे आणि नंतर बरं वाटलं की लगेच घरी सोडून ये। आराम करतो। ऐक माझं, तू माझं ऐक ना। हे बघ इथे नको, मला तू आधार देऊन जरा घरी सोडून। अरे आपलाच फार्म हाऊस आहे। नाही आराम कर, ऐक तू। तू माझं ऐक, इथे कुठे असं नाही थांबायचं, तुला कळतं का? तू मला घरी सोडून दे ना, मी घरी जाऊन आराम करेन। बरं व्यवस्थित घेऊन जा घरी। मला दिसत नाही तू, व्यवस्थित डोळ्यापुढे अंधार। पण मला सांग, मी आली तेव्हा बरी होती, असं अचानक कसं झालं बरं? अगं तू टेन्शन नको, मी आहे ना, मी नेतोय तुला बरोबर। मी घरी जाऊन आराम करेन। चिंता नको करू, मी आहे ना। बरं नाही वाटत अंधार डोळ्यात।
ले विचारी झेप घेणाऱ्या पक्षीचे छाट रे पंख वैर घाय. माझ्या अंगावर उडेल तू माझ्या अंगावर अशा मारीन का नाही मारूनच टाका रे मला हा तुकडा जरा माझा घरा आवडा आणि मारून टाका मला जगूनच नाही लागा माझा भाव नचेत. हो मजाक केलो ललित रडू नको मजाक केलो झाला मस्त बिल्या नाही का बाबल्याचे दाजी मी त्याने भलतीच मजाक करते मी मजाकच केलं मी काल मरत की नहीं है देख साले मैं इस मंडी का भड़वा हूँ तेरी जैसी आई कितनी और गई कितनी तू नाचेगी नहीं से तो कैसे चलेगा रे हाँ देख अभी मैं अब मेरी एक बात ध्यान से सुन ले। इस कोठे पे जो भी लड़की आती है उसको धंधे पे बैठनाच पडता है कारण इथे येण्याचा मार्ग आहे इथून बाहेर जाण्याचा मार्ग नाही आणि समजा चुकून तू इथून बाहेर गेलीही तरी हा समाज आणि तुझा परिवार तुझा स्वीकार कधीच करणार नाही. मेरी बच्ची और अगर तूने मेरी बच्ची को छुआ ना साले मैं तुझे वहां डालूंगी. अबे मैं तो तेरा 20 में से पार्टीशन कर डालेंगे समझा? साले सुन आज के बाद इस कोठे पर आने वाली कोई भी लड़की उसके मर्जी के खिलाफ धरने पर नहीं बैठेगी. काय नाव काय तुझे रेशमबाई कोठा नंबर 111 लेकिन साहब उसमें मेरा नाम मत घसीटे क्योंकि मुझे मंडी में रहना पड़ता. सलाम साहब तुमने पुकारा और हम चले आए. हसीनों के बाजार में आए हुए खरीदार मुझे रेशम बाई के नाम से जानते हैं. सॉरी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही डॅड सॉरी पण काय करू मी निशांतवर खूप प्रेम करते डॅड नाही संघर्ष करावा लागतो आणि मग संघर्ष करीत असताना हा समाज ती गोष्ट स्वीकारेल किंवा नाही. आपला अपमान तर होणार नाही, अवहेलना तर होणार नाही, तिरस्कार तर होणार नाही याचा विचार करायचा नसतोच. कारण आधी त्या गोष्टीसाठी या समाजात अपमान होतो, अवहेलना होते, तिरस्कार होतो आणि नंतर कुठे त्या गोष्टीचा स्वीकार केला जातोच. तू माल बेचतीये ना तो वो माल खरीदने आया है, खरीददार है. आता इकलोय तरी आता काय आलं झिंगा देऊत सप्पाईर बरोबरचा धरू धरू माणसाचा जीव असा दुखण्यातून गेला आहे. सुन मेरी बात तू माझ्याशी लग्न करणार होते निशा ए निशा ए इकडे तिकडे काय बघतोस रे अरे बघ ना बघ असा तसा मरणार नाही. हा लाला हो लाला
झोप घेऊन मरतो. मंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. खरं म्हणायचं म्हणजे आज इथे जो सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे ना, त्या कार्यक्रमाची खरी मानकरी जरी कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त माझी माई. म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करते, एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा.